तर आज आपण बनवणार आहोत सुटसुटीत रवा। तर त्यासाठी आपण इथे प्रथम कढई थोडीशी तापू दिली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप टाकणार आहोत। आता आपण त्यामध्ये एक मोठा कप रवा टाकणार आहोत, बारीक रवा, आणि व्यवस्थित हलवून घेणार आहोत। आता हा रवा थोडासा गोल्डन होऊस्तोवर आपण भाजून घ्यायचा आहे मस्त, आणि आपण हे सतत असे वर खाली करत राहायचे जेणेकरून आपला रवा करपणार नाही। आता तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनिटांनी आपला रवा व्यवस्थित ब्राउनिश भाजला आहे। आपण याला मीडियम फ्लेमवरती भाजून घेतला आहे। आपण भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता इथे आपण पाऊण कप साखर घेतली आहे। साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत। पुन्हा एकदा थोडेसे गरम झाले की आपण त्यामध्ये 1.5 कप पाणी ओतून घेणार आहोत। आता आपण यामध्ये साखर टाकून घेणार आहोत। आता आपल्या पाण्याला उकळी आले आहे, तर आपण त्यामध्ये वेलची टाकून घेणार आहोत। इथे आम्ही 5 ते 6 वेलची वापरल्या आहेत। आता आपली साखर व्यवस्थित विरघळली आहे आणि छान उकळी आली आहे, तर आता आपण यामध्ये भाजलेला रवा टाकून घेणार आहोत, थोडा थोडा करत, आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे। आणि आता आम्ही गॅस कमी केला आहे। आता आपण वेलचीची फोलही वरती टाकून घेणार आहोत। आणि आता आपण यावरती झाकण ठेवून देणार आहोत लो फ्लेमवरती। 3 मिनिटांनी आपण झाकण उघडणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आता आपला रवा व्यवस्थित शिजत आला आहे। तर आता आपण यामध्ये बारीक केलेले बदाम टाकून घेणार आहोत। आपण पुन्हा एकदा झाकण ठेवून देणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आता आपला रवा व्यवस्थित तयार आहे। तर आता आपला सुटसुटीत रवा तयार आहे।